सुस्वागतम विद्यार्थी मित्रो. इयत्ता 12वी भूगोल हा विषय आपण अभ्यासतोय. त्यामधील असणारं 4थं प्रकरण आहे जे प्राथमिक आर्थिक क्रिया यातील असणारी काही व्यवसायांची आपण माहिती पाहत होतो. मग त्यामध्ये शिकार असेल, मासेमारी, पशुपालन किंवा खाणकाम, फळे कंदमुळे गोळा करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची शेती, अशा वेगवेगळ्या घटकांची आपण काय केली, प्राथमिक स्वरूपाची असणाऱ्या व्यवसायांची माहिती अभ्यासलेली आहे किंवा पाहतो. त्यानंतर असणारा जो पुढचा घटक आहे तो म्हणजेच किंवा पुढचे जे काही भाग आहे ती म्हणजे या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, पहा, करून पहा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अ आ इ स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्य व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहायचा आहे. म्हणजेच या चित्राच्या असणाऱ्या निरीक्षण करायचे, निरीक्षण करून त्या चित्राच्या वरती शेतीचा प्रकार असं लिहिलेला आहे आणि त्याच्याचबरोबर खालच्या भागामध्ये काय लिहिलेलं आहे, वैशिष्ट्य क्रमांक लिहिलेला आहे. मग या शेतीचं निरीक्षण करून किंवा त्या असणाऱ्या शेती प्रकारची बघून काय करायचं आहे, त्या शेतीला या असणाऱ्या शेती प्रकारापैकी कोणता शेती प्रकार योग्य आहे किंवा तो कोणता शेती प्रकार आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे, शेती प्रकारामध्ये लिहायचं आहे. आणि वैशिष्ट्य या असणाऱ्या जे काही 3 कॉलम आहेत, या 3 कॉलमपैकी वैशिष्ट्य कोणती या असणाऱ्या शेती प्रकारास योग्य आहेत अशी वैशिष्ट्ये निवडून एक वैशिष्ट्यांचा असणारा जो आद्य अक्षर आहे ते आद्य अक्षर या ठिकाणी लिहायचे आणि एक प्रकारे काय करायचे, साखळी पूर्ण करायची, जोड्या लावा. अगदी तेच प्रकार आहे या ठिकाणी देखील. मी या ठिकाणी पहिलं चित्र दिलेलं आहे, पहा कशाचं चित्र आहे ते. आपल्याला त्या असणाऱ्या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी असणारी फुलं दिसत आहेत. मग आपण पाहिलं शेती व्यापारी शेती प्रकारामधील असणारं जे काही 4 प्रकार पाहिले आपण व्यापारी शेतीमधील असणारे, विस्तृत व्यापारी धान्य शेती, मळ्याची शेती, फळे कंदमुळे गोळा करणे आणि शेवटचा मंडई बागायती शेती, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय केले, व्यवसायांची माहिती अभ्यासली. मग त्यापैकी हा शेती प्रकार त्यामध्ये मोडतो का, मोडतो. त्यामध्ये ही शेती जी आहे या शेतीला उद्यान शेती असं म्हटलं जातं. म्हणून या शेती प्रकारात हा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये शेती प्रकार म्हणजेच उद्यान शेतीचं असणारं आद्य अक्षर म्हणजेच ख, या ठिकाणी उद्यान शेती आहे आणि त्याचा आद्य अक्षर आहे ख. म्हणून या असणाऱ्या शेती प्रकार अगदी या चित्रामध्ये दाखवल्याच्या चित्राच्या वर जे प्रकार आहे किंवा रिकामी जागा आहे, शेती प्रकार क्रमांक, त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपण ख हे अक्षर लिहायचं. मग या असणाऱ्या शेती प्रकारासाठी आवश्यक असणारी किंवा उपयुक्त असणारी या शेती प्रकाराची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. काय असं आहेत वैशिष्ट्य या फुलशेतीचं किंवा फळशेतीचं. या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची, फळांची त्या ठिकाणी उत्पादनं घेतली जातात. केवळ फळांची आणि फुलांचीच उत्पादनं घेतली जातात असं नाही, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती देखील यामध्ये पिकवल्या जातात किंवा उत्पादन घेतलं जातं. एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडं जी आहेत या झाडांचं देखील या असणाऱ्या या फुलशेती किंवा उद्यान शेतीमध्ये वेगवेगळी उत्पादनं घेतली जातात. ही जी उत्पादनं आहेत या उत्पादनाचं केवळ एकमेव उद्देश काय आहे, त्या असणाऱ्या उत्पादनाचं विक्री करणं, त्यापासून परकीय चलन किंवा नफा मिळवणं
हा एकमेव उद्देश असतो. त्याचप्रमाणे या असणाऱ्या फुलशेती किंवा फलोद्यान शेतीचा जर विचार केला तर यामध्ये सर्वच कामं काय केली जातात, मानवी श्रमातून केली जातात. जी काही त्या असणाऱ्या फळांचं किंवा फुलांचं जे संगोपन आहे हे सर्व संगोपन काय केलं जातं, या मानवी श्रमातून केलं जातं. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या असणाऱ्या शेती प्रकारामध्ये केला जातो. आज जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीनं ही फुलशेती केली जाते. हे देखील वैशिष्ट्य सांगता येतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरं असं वैशिष्ट्य सांगता येईल की उष्णकटिबंधीय, भूमध्यसागरीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये या असणाऱ्या फुलशेतीचा किंवा उद्यान शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे किंवा या भागामध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं. आज आपण पाहतोय वेगवेगळे शेतीचे प्रकार आहेत. या वेगवेगळ्या शेतीचे प्रकार किंवा त्या शेतीमध्ये घेतली जाणारी जी उत्पादनं आहेत ही देखील कशी आहेत, वेगवेगळी आहेत. मग ही उत्पादनं प्रत्येकच भागामध्ये किंवा प्रत्येक प्रदेशामध्ये केली जातात असं नाही. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या पिकांच्या उत्पादनासाठी त्या पिकांना आवश्यक असणारं हवामान किंवा भौगोलिक परिस्थिती ज्या प्रदेशामध्ये उपलब्ध आहे अशा प्रदेशामध्ये काय केलं जातं, या वेगवेगळ्या प्रकारच्या शेती केल्या जातात. मग या ठिकाणची असणारी जी काही फलोद्यान शेती आहे ही जी शेती आहे उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये, त्याचप्रमाणे भूमध्यसागरीय प्रदेशामध्ये, समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये या हवामानाचं किंवा त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये ही शेती प्रकार केला जातो. कारण त्या असणाऱ्या ठिकाणी काय आहे, या शेती प्रकारासाठी किंवा आवश्यक असणारं जे हवामान आहे ते उपलब्ध आहे. म्हणून या असणाऱ्या शेती प्रकारामध्ये जो मिळतं जुळतं असणारं जे वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी सांगितलेली आहेत. मग त्या ठिकाणी अगदी फलोद्यान शेतीसाठी मिळती जुळती असणारी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती या ठिकाणची असणारी आहेत. म्हणजेच दुसरा ऊ जो आहे तो आहे. मग हा दुसरा ऊचा किंवा जे अक्षर आहे ते आपण काय करायचं आहे, या असणाऱ्या चित्राच्या वरती वैशिष्ट्य क्रमांक लिहिलेला आहे पहा. त्या वैशिष्ट्य क्रमांकाच्या ठिकाणी दुसरा ऊ असं लिहायचं. म्हणजेच शेतीचा प्रकार कोणता आहे, उद्यान शेती. वैशिष्ट्यांचा विचार केला तर कुठली वैशिष्ट्ये या असणाऱ्या वैशिष्ट्यांच्या रकान्यातली लागू पडतं त्याला, तर दुसरा ऊ या असणाऱ्यातील जी वैशिष्ट्ये आहेत ही या ठिकाणी लागू होत आहेत. त्यानंतर असणारं दुसरं वैशिष्ट्य पहा, दुसरं चित्र पहा. या ठिकाणी एक काय दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये, दोन मजूर काय करतायत, काम करतायत. काय करतायत काय सांगता येत नाही. बहुतेक ते काय करतायत, जी काही भाजी असेल किंवा जे काही वेगवेगळं हे असेल ते काढण्याचं कार्य करत आहेत. कॅरेटाच्या माध्यमातून एकतर लावण्याचं काम करत आहेत किंवा काढण्याचं काम करत आहेत असं वाटतंय. त्याच्या आसपासचा प्रदेश किंवा भाग जर पाहून सांगितला आपण किंवा विचार केला तर आपल्याला अगदी वरच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला पॉलीहाऊस किंवा ग्रीन हाऊससारखा भाग दिसतोय पहा. म्हणजे आपल्याकडे जे आपण नर्सरी म्हणतो, या नर्सरीच्या भागामध्ये अगदी याप्रमाणे असणारे सेड दिसतात, तड दिसतो. त्या ठिकाणी काय होतं, एक विशिष्ट अशी नेट आपल्याला उंच भागातून अंतरलेली दिसते. अगदी तसंच काहीतरी दिसते. या असणाऱ्या चित्रावरून तुम्हाला काय वाटते, कोणत्या प्रकारची शेती असेल? सर्वसाधारणतः या शेतीला आपल्याला मंडई शेती असं म्हटलं जातं. मग या असणाऱ्या मंडई शेतीचं अक्षर जे आहे ते ग आहे. मग या असणाऱ्या शेती प्रकारामध्ये आपण या चित्रामध्ये
ग हे अक्षर लिहिता येईल. त्याचप्रमाणे याची वैशिष्ट्ये जर पाहिली तर या मंडई बागायती शेतीची जर वैशिष्ट्ये पाहिली तर वैशिष्ट्ये देखील इतर वैशिष्ट्यांप्रमाणे नाहीत, वेगवेगळी आहेत. या ठिकाणी जो दुसरा उ आहे, हा दुसरा उ म्हणजेच या असणाऱ्या शेती वैशिष्ट्याची वैशिष्ट्ये असतील, दुसऱ्या चित्राची वैशिष्ट्ये असतील. म्हणून हे उ अक्षर जे आहे हे या ठिकाणच्या असणाऱ्या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला लिहिता येईल, या ठिकाणी लिहिता येतं. या असणाऱ्या शेतीची वैशिष्ट्य काय सांगितलेली आहेत? आधुनिक शेती प्रकार आहे. हा मंडई बागायती शेती किंवा मंडई शेती जो हा प्रकार आहे, हा कसा आहे? आधुनिक शेतीचा प्रकार आहे. अगदी प्राचीन काळापासून हा व्यवसाय किंवा हा शेती प्रकार उदयास आलेला नाही. अलीकडील काळामध्ये याचा विकास झालेला आहे. मग या असणाऱ्या शेतीचा विकास होण्याचा देखील उद्देश जर पाहिला आपण तर काय आहे? ज्यावेळेस 19व्या शतकामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना सुरुवात झाली. मग अशा या उद्योगधंद्यांचे कामकाज पाहण्यासाठी किंवा मजुरांची संख्या अशा उद्योगधंदे स्थापन झालेल्या प्रदेशामध्ये वाढली आणि त्याचमुळं त्या लोकांची जी काही दैनंदिन स्वरूपाची भाजीपाल्याची जी गरज आहे, ही गरज भागवण्याच्या उद्देशानं अशा मोठ्या शहरांच्या किंवा औद्योगिकरण झालेल्या शहरांच्या किंवा इतर जे काही सुविधा आहेत, उदाहरणार्थ शैक्षणिक सुविधा असतील किंवा वैद्यकीय सुविधा असतील किंवा आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, मनोरंजनाच्या सुविधा असतील, अशा अनेक कारणाने काय झाले, लोक एखाद्या शहरामध्ये एकत्रित झालेले आहेत आणि त्याचमुळं त्या शहराची लोकसंख्या वाढली आणि लोकांच्या ज्या काही दैनंदिन गरजा आहेत भाजीपाल्याच्या किंवा ताज्या स्वरूपात भाज्या आवश्यक आहे, या पूर्ण करण्याच्या उद्देशानं या शेती म्हणजेच मंडई बागायती शेतीचा विकास झाला किंवा सुरुवात झाली. म्हणजेच हा असणारा शेतीचा प्रकार कसा आहे? आधुनिक असा आहे. त्यानंतर असणारं दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत केली जाणारी ही शेतीचा प्रकार आहे. आज ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ताज्या स्वरूपात भाज्या मिळू शकतात, परंतु शहरी भागामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ताज्या स्वरूपात भाज्यांची मागणी जी आहे, ही मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं या शहरी भागाच्या जवळच्या प्रदेशामध्ये हा शेती प्रकार केला जातो की मंडई बागायती शेती. तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की मर्यादित शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं. आज जर पाहिलं तर या मंडई बागायती शेतीचं क्षेत्र मर्यादित असलेलं दिसतं. अगदी खूप मोठ्या प्रमाणात शेकडो एकर त्या ठिकाणी जमिनीवरती केली जात नाही मंडई बागायती शेती. मग याचं असणारं क्षेत्र कसं आहे? अगदी गुंठ्यांमध्ये किंवा काही एकरांमध्ये त्या ठिकाणी त्याचं क्षेत्र असतं. म्हणजेच त्याचा असणारा आकार कसा आहे? मर्यादित आहे, परंतु अशा मर्यादित असणाऱ्या क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं कार्य या मंडई बागायती शेतीमध्ये केलेलं असतं. त्याचप्रमाणे या शेतीला भांडवलाचा अभाव अधिक वापर केला जातो. भांडवल जास्त प्रमाणात वापरलं जातं. आज पहा, आपण तरकारी करतो किंवा पाहतोय की एखादी तरकारी किंवा एखादं भाजीपाला जर पिकवायचं असेल तर मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीनं पिकवला तर उत्पादन मिळते. अगदी पारंपरिक पद्धतीनं जर केलं तर त्या ठिकाणी उत्पादन चांगल्या प्रकारे भेटत नाही आहे. म्हणून काय केलं पाहिजे? आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. मग या आधुनिक पद्धतीच्या वापरासाठी अगदी त्या शेतीच्या मशागतीपासून अगदी शेवटच्या त्या असणाऱ्या शेती उत्पादनापर्यंत किंवा शेवटच्या क्षणापर्यंत त्या पिकाच्या मोठ्या प्रमाणात त्याला खर्च करावा लागतो, भांडवल गुंतवावं लागतं. उच्च दर्जाची बियाणं, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, मल्चिंग पेपर किंवा अनेक काही जंतुनाशकं किंवा कीटकनाशकं किंवा वर डोस ड्रीपच्या माध्यमातून किंवा ड्रीप, असं अनेक काही कारणांसाठी काय केलं जातं? मोठ्या प्रमाणात यामध्ये काय केलं जातं आहे? भांडवलाची आवश्यकता असते.
म्हणजेच अधिक भांडवल वापरलं जातं. त्यानंतर 5वा क्रमांक आहे किंवा 5वं वैशिष्ट्य सांगता येईल की मानवी श्रमाबरोबरच शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. आज जर पाहिलं तर मंडई बागायतीमध्ये जास्तीत जास्त काम मजुरांच्या माध्यमातून केली जातात, म्हणजेच मानवी श्रमातून केले जातात. त्याचप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने जास्त केली जातात. अगदी वेगवेगळी टेक्निक वापरून किंवा जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय रासायनिक खतांचा देखील वापर केला जातो. अगदी त्या असणाऱ्या पिकाच्या लागवडीच्या अगोदरच त्या ठिकाणी सेंद्रिय रासायनिक खतं अंतरली जातात. त्याचप्रमाणे ड्रीपच्या माध्यमातून देखील वारंवार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची खतं पुरवण्याचं काम केलं जातं. म्हणजेच रासायनिक त्याचप्रमाणे कीटकनाशकांचा देखील वापर केला जातो. जलसिंचनाच्या सुविधांचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. यामध्ये पाटाच्या माध्यमातून किंवा ड्रीपच्या माध्यमातून जलसिंचनाची सोय किंवा पाणी पुरवठा केली जातो. शहरापासून दूर ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरावरून पर्यंत ही शेती प्रकार केला जातो. अगदी पहा, आपल्या भागातून अगदी माळशिरस तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणात जे मुंबई पुण्यासारखी जी शहरं आहेत, या शहरांना दररोज ताज्या स्वरूपाचा भाजीपाला जातो. मग हा भाजीपाला अगदी आपल्या या गावातून किंवा आपल्या भागातून रात्रीच्या वेळी 9-10च्या आसपास भरला जातो आणि तो अगदी पहाटेपर्यंत त्या असणाऱ्या शहरांमध्ये पोहोचवला जातो. म्हणजेच ताज्या स्वरूपात एका ट्रकच्या माध्यमातून एका रात्रीच्या प्रवासामध्ये सहजरित्या पोहोचवता येईल इतक्या अंतरापर्यंत या शेतीला किंवा ही मंडई बागायती शेती केली जाते. मग ही जी ट्रकच्या माध्यमातून पुरवली जाणारी जी भाजीपाल्याची जी सोय आहे, या असणाऱ्या सोयीला किंवा यालाच ट्रक फार्मिंग असं देखील म्हटलं जातं. मग या भाजीपाल्याबरोबरच केवळ भाजीपालाच पाठवला जातो आहे का? नाही आहे. याच्याबरोबरच दररोज किंवा दैनंदिन स्वरूपात वेगवेगळी उत्पादनं पाठवली जातात. त्यामध्ये भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मासे अशी वेगवेगळी उत्पादनं काय केली जातात, या ट्रकच्या माध्यमातून एका रात्रीच्या प्रवासात एखाद्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचवली जातात. त्याचप्रमाणे आणखीन वैशिष्ट्य सांगता येईल की औद्योगिकीकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात ही शेती केली जाते. उदाहरणार्थ खेड, शिवापूर, सासवड येथून पुणे शहराला फुले, फळे, भाजीपाला यांचा होणारा पुरवठा. आज ते उदाहरणार्थ सासवड जर पाहिलं तर किती आहे, 20 किलोमीटर आहे पुण्यापासून. म्हणजे एवढ्या अंतरापर्यंत केली जाते. जास्तीत जास्त आपण जिथं आहे इथून देखील काय केलं जातं, भाजीपाला मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. अशा प्रकारे ऊ हे अक्षर असणारं याचं या मंडई बागायती शेतीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर असणारं पुढचं चित्र आहे पहा. या ठिकाणी काय दिसते आपल्याला, ट्रॅक्टरच्या माध्यमातून औषध फवारणी चाललेली दिसते पहा. म्हणजे विस्तृत अशा भागांवरती औषधाची फवारणी चाललेली दिसते किंवा शेतीमध्ये. मग या शेतीचा जर प्रकार आपण पाहिला तर या शेती प्रकारालाच आपण विस्तृत व्यापारी धान्य शेती असं देखील म्हणू शकतो किंवा त्याचा असणारा हा प्रकार आहे. मग या असणाऱ्या चित्राच्या वर जे शेतीचा प्रकार असं लिहिलेला आहे, त्या शेतीच्या प्रकारामध्ये या विस्तृत व्यापारी धान्य शेतीच्या असणारं जे अक्षर आहे द, हे द अक्षरी आहे. त्याचप्रमाणे या असणाऱ्या शेतीसाठी आवश्यक असणारी जी किंवा शेतीस लागू पडणारी योग्य असणारी जी वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे आ या चित्रामध्ये किंवा आ या स्तंभामध्ये असणारी वैशिष्ट्यांचा जो स्तंभ आहे त्यामधील असणारा आ जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या शेतीला लागू पडतात. मग यामध्ये शेतीचा आकार मोठा असतो. आज ही जी विस्तृत व्यापारी धान्य शेती जी आहे, या शेतीचा आकार कसा असतो, खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे अगदी 100 एकरापासून 40,000 एकरापर्यंत त्या ठिकाणी शेतीचा जमिनीचा आकार असतो. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचा आकार असतो. एवढंच नाही तर या शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते.
कारण एवढी मोठी शेतीची मशागत करणं, त्या शेतीला बियाणं, कीटकनाशकं, जंतुनाशकं किंवा रासायनिक खतं, त्याची कापणी, कोळपणी किंवा मळणी, साठवणूक अशा अनेकही कारणांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काय असते, भांडवलाची गरज असते. मग अशी ज्या लोकांकडे भांडवल आहेत किंवा भांडवलदार आहेत, अशाच लोकांकडे किंवा यामध्ये शेती ज्यांच्याकडे आहेत असेच लोक या विस्तृत व्यापारी धान्य शेतीकडे वळतात. त्याचप्रमाणे या शेती प्रकारामध्ये एक पीक पद्धत आहे. या शेतीमध्ये एकच एक पीक घेतलं जातं. त्याचप्रमाणे पेरणीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामं यंत्रांच्या सहाय्याने केली जातात. कारण सर्व जे काही क्षेत्र आहे हे कसं आहे, खूप मोठ्या आकाराचं क्षेत्र आहे. मग अशा क्षेत्रामध्ये मानवाच्या सहाय्याने किंवा प्राण्यांच्या सहाय्याने देखील एवढी मोठी शेती होणं शक्य नाही. म्हणून या ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने ही शेती केली जाते. उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर, समतलीकरणासाठी समतलीकरण यंत्र, पेरणीसाठी पेरणी यंत्र, कापणी किंवा मळणीसाठी संयुक्त कापणी मळणी यंत्र. उदाहरणार्थ आपल्याकडे गहू काढण्याचे मिशनी येतात ना, त्या मिशनी काय करतात, कापण्याचे कार्य करतात आणि त्याचबरोबर त्याचं धान्यात म्हणजेच मळणी मिशन किंवा मळायचं देखील काम करतात, धान्यात देखील रूपांतर करतात. मग अशी सर्वच कामं यंत्राच्या सहाय्याने केली जातात. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काय होते, भांडवलाची आवश्यकता असते. शेती व व्यापारी पशुपालन एकत्रितरित्या केले जातात. आणखीन काय वैशिष्ट्य आहे, शेतीबरोबरच व्यापारी स्वरूपाचं पशुपालन केलं जातं. कारण ही शेती कुठं केली जाते, जे समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये असणारे जे गवताळ प्रदेश आहेत, अशा गवताळ प्रदेशाच्या काही भागामध्ये ही शेती केली जाते. मग ज्या शेतीच्या शेजारचा असणारा जो काही प्रदेश आहे तो कसा आहे, गवताने आच्छादलेला किंवा गवताचे मोठ्या प्रमाणात असणारे कुरणं आहेत. मग अशा असणाऱ्या गवताच्या प्रदेशामध्ये मोठ्या संख्येनं पशुपालन हा व्यवसाय देखील चालतो. म्हणजे शेतीबरोबरच पशुपालन हा व्यवसाय देखील चालतो. त्याचप्रमाणे या शेतीमध्ये जी काही विस्तृत व्यापारी धान्य शेती आहे, या शेती प्रकारातील असणारं जे काही हेक्टरी उत्पादन आहे, हे हेक्टरी उत्पादन कसं आहे, कमी आहे. आज हेक्टर म्हणजेच 2.5 एकराचं 1 हेक्टर. या 2.5 एकरामध्ये जेवढं मिळणारं उत्पादन आहे हे तुलनेनं त्या क्षेत्राच्या तुलनेनं कमी आहे. परंतु दरडोई उत्पादन जास्त आहे. दरडोई उत्पादन म्हणजेच त्या असणाऱ्या क्षेत्रामधील जे लोक आहेत, या लोकांच्या संख्ये किंवा लोकांच्या तुलनेत होणारं उत्पादन जास्त आहे. लोकसंख्या कशी आहे, विरळ आहे. म्हणजेच ही जी विस्तृत व्यापारी धान्य शेती जी आहे ही कुठं केली जाते, ज्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आहे अशा प्रदेशामध्ये, समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यातील गवताळ प्रदेशांमध्ये ही शेती केली जाते. म्हणजेच लोकांच्या तुलनेत होणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन जास्त आहे असं या ठिकाणी सांगता येतं. त्याचप्रमाणे ही जी शेती आहे, प्रत्येक खंडामधील असणारे जे गवताळ प्रदेश आहेत, या गवताळ प्रदेशाच्या भागामध्ये यंत्राच्या सहाय्यानं विस्तृत आकाराच्या प्रदेशात किंवा विस्तृत प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. मग त्यामध्ये असणारे प्रेरी गवताळ प्रदेश, स्टेप्स गवताळ प्रदेश, पंपा, वेल्ड, डाऊन्स असे वेगवेगळे जे गवताळ प्रदेश आहेत, या गवताळ प्रदेशामध्ये ही शेती प्रकार केले जातात किंवा शेती पिकवली जाते. या शेती प्रकारामध्ये केवळ एकाच पिकाचं उत्पादन घेत असत नाही, काही ठराविक अशा पिकांचं उत्पादन घेतलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने गहू आणि मका यासारख्या शेती मध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला काही वैशिष्ट्य सांगता येते. त्यानंतर असणारं पुढचं जर चित्र पाहिलं आपण तर काय आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे, डोंगर उताराचा प्रदेश दिसतोय आणि डोंगर उताराच्या प्रदेशामध्ये बरेच काही लोक त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. मग अशा असणाऱ्या शेती प्रकाराचा जर विचार केला आपण तर या शेती प्रकार कोणत्या शेती प्रकार म्हणता येईल आपल्याला, तर शेतीचा प्रकार म्हणजेच मळ्याची शेती. अशीच डोंगर उताराच्या प्रदेशामध्ये कॉफी, चहा, रबर यासारख्या पिकांची लागवड केली जाते आणि त्यापासून काय केलं जातं, उत्पादन घेतलं जातं. मग ही जी चित्रामध्ये दाखवलेली जी शेतीचा प्रकार आहे तो म्हणजेच मळ्याच्या शेतीचा प्रकार आहे.
मग या शेती प्रकारासाठी योग्य असणारी वैशिष्ट्ये आपल्याला वैशिष्ट्यांचा जो कॉलम आहे त्या कॉलममधील निवडायचे. या शेती प्रकाराला ई अक्षर असणारं जी वैशिष्ट्ये आहेत, पहिली जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. या विस्तृत असणाऱ्या मळ्याच्या शेतीचा आकार कसा असतो? मोठा असतो. अगदी 40 एकरापासून 1000 एकरापर्यंत क्षेत्रावरती ही शेती केली जाते. म्हणजेच शेतीचा आकार मोठा असतो. भांडवल अधिष्ठित शेती म्हणून या शेतीकडे पाहिलं जातं. कारण या शेतीच्या असणाऱ्या प्रदेश जर पाहिला तर कसं आहे, डोंगर उताराचा प्रदेश आहे. मग अशा डोंगर उताराच्या प्रदेशामध्ये शेतीची लागवड किंवा पिकांची लागवड केली जाते. या पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात त्या असणाऱ्या शेतीयोग्य बनवण्यासाठी खर्च येत असतो. बियाणांचा खर्च किंवा त्याचं संगोपन करणं, मजुऱ्यांचा खर्च, लहान मोठ्या स्वरूपाच्या प्रक्रिया केंद्र किंवा प्रक्रिया करण्यासाठी जी काही त्यासाठी देखील काय केलं जातं? भांडवलाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे या शेती प्रकारामध्ये केले जाणारं पीक जे आहे ते एक पीक पद्धत असतं. एकच एक पीक घेतलं जातं. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय केलं जातं? मोठ्या क्षेत्रावरती पीक घेतलं जातं, परंतु त्यामध्ये एकच एक पीक घेतलं जातं. त्याचप्रमाणे स्थानिक मजुरांच्या माध्यमातून शेतीची कामं केली जातात. या शेती प्रकाराचा आज जर पाहिलं तर काय केलं जातं? त्याच ठिकाणच्या लोकांचा मजूर म्हणून काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं. पिकांची योग्य पद्धतीनं प्रक्रिया व प्रतवारी केली जाते. त्याचप्रमाणे हेक्टरी उत्पादन कमी मात्र एकूण उत्पादन जास्त असतं. अगदी विस्तृत व्यापारी धान्यप्रमाणेच या ठिकाणी देखील आहे. एकूण हेक्टरी उत्पादन जर पाहिलं तर कमी आहे, परंतु एकूण उत्पादन पाहिलं तर जास्त आहे. कारण एकूण उत्पादन म्हणजेच सर्व एवढ्या मोठ्या हजारो एकर क्षेत्रावरती होणारं उत्पादन कसं आहे? जास्तच होणार आहे. म्हणून त्याचं उत्पादन जास्त म्हणून ओळखलं जातं. एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष त्या ठिकाणी काय केलं जातं? उत्पादन घेतलं जातात. 10 ते 15 वर्ष उत्पादनं घेतली जातात एकदाच लावलेल्या पिकाची. यामध्ये चहा असेल, कॉफी असेल, रबर असेल, कोको, भारतातील असणारी केरळमधील मसाल्याची मळे असतील, कोकणातील असणारी काजूच्या बागा असतील, यांचं जर पाहणी केली आपण तर ही कशी आहे? मळ्याची शेतीमधील असणारी उत्पादनं आहेत. मग अशा या शेतीमधील किंवा अशा प्रकारची शेती ही प्रामुख्याने मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅम्बोडिया, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम यासारख्या भागांमध्ये ही मळ्याची शेती घेतली जाते किंवा पिकवली जाते. त्यानंतर असणारं शेतीचं पुढचं जर चित्र पाहिलं आपण तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की काय आहे, काही लोक त्या ठिकाणी एकत्रित येऊन काय केलेलं आहे, काहीतरी काम करत असलेले दिसत आहेत. पहा काय करत आहेत ते? मग ते पाण्यामध्येच काय करतायत, काहीतरी उपटून पेंड्या बांधतायत. पहा कशाच्या असावेत या पेंड्या किंवा काय असेल? सर्वसाधारणतः या असणाऱ्या पेंड्या म्हणजेच कदाचित तांदळाचं किंवा भाताचं असणारं जे काही रोप आहे ते रोप असावं. मग ही जी शेती आहे ही कशी आहे, कशासाठी केली जाते? प्रामुख्यानं उदरनिर्वाहाची शेती म्हणून केली जाते. म्हणजेच सखोल पद्धतीने केली जाते. सखोल म्हणजे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं आणि घेतलेलं उत्पादन उदरनिर्वाहाच्या उद्देशाने घेतलेलं असतं. जास्तीत जास्त उत्पादन स्वतःच्या खर्चासाठी किंवा स्वतःच्या घरातील असणाऱ्या, कुटुंबातील असणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही शेती केली जाते. म्हणून या ही जी शेती आहे ही शेती प्रकार जो आहे हा शेती प्रकार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर या असणाऱ्या शेती प्रकाराची वैशिष्ट्ये जर पाहिली तर या शेतीचा आकार लहान असतो. पहा
आज जर पाहिलं आपण कोकणामध्ये अगदी छोटी 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 त्या ठिकाणी काय असतात, शेती असते किंवा शेतीचे तुकडे असतात पहा. म्हणजेच शेतीचा आकार जर पाहिला तर लहान अशा स्वरूपाचा असतो. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. आज जर पाहिलं कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं. अगदी 5 गुंठ ते 5 एकर एवढ्या कमी क्षेत्रामध्ये काय केलं जातं, उत्पादन घेतलं जातं आणि जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं किंवा उत्पन्न निघत असतं. अन्नधान्याच्या उत्पादनास त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये मानवाला जे अन्नाची गरज पूर्ण करणारे जे काही धान्य आहेत किंवा पिकं आहेत, अशा पिकाची अन्नधान्य आवश्यक असणारी उत्पादनाची जी पिकं आहेत त्या पिकांची लागवड केली जाते किंवा ती पिकं घेतली जातात. त्यानंतर चौथा क्रमांक किंवा चौथं वैशिष्ट्य सांगता येईल की जी काही शेती आहे ही उदरनिर्वाहाची जी शेती आहे, सखोल उदरनिर्वाहाची जी शेती आहे ही मानवी श्रम व प्राण्यांच्या वापरातून केली जाते. या शेतीतील असणारी जी काही कामं आहेत ही काय केली जातात, मानवी श्रमातून किंवा प्राण्यांच्या मदतीनं केली जातात. त्याचप्रमाणे ही शेती जे मोसमी हवामानाचे असणारे जे देश आहेत अशा असणाऱ्या हवामानाच्या किंवा प्रदेशामध्ये हा शेती प्रकार केला जातो. उदाहरणार्थ भारत, चीन, जपान, कोरिया, श्रीलंका, पूर्व आशिया यासारखे जे काही भाग आहेत या भागांमध्ये हा शेती प्रकार केला जातो. त्याचप्रमाणे या शेती प्रकारामध्ये प्रमुख तांदूळ हे पीक घेतलं जातं. म्हणजेच भाताचं पीक घेतलं जातं. म्हणजेच ठराविक भागांमध्येच ठराविक अशी पिकं घेतली जातात. त्यानंतर असणारं शेवटचं चित्र आहे पहा. या असणाऱ्या चित्राचं जर निरीक्षण केलं आपण तर काय वाटते तुम्हाला या चित्रामधून, मोठ्या प्रमाणात अग्नी प्रज्वलित झालेला दिसतोय. मग अग्नी प्रज्वलित किंवा तो शेतीचा प्रकार कुठला समजता येईल आपल्याला. जंगलयुक्त प्रदेश आहे आणि त्या जंगलयुक्त प्रदेशामध्ये जाळ दिसतोय किंवा अग्नी प्रज्वलित झालेला दिसतोय. मग हा शेतीचा असणारा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थलांतरित शेती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे या शेती प्रकाराचा शेतीचा आकार खूप लहान असून अगदी काही गुंठ्यांमध्ये त्या शेतीचा आकार असतो. त्याचप्रमाणे वनातील असणारी ही शेती म्हणून ओळखली जाते. वन्य शेती म्हणून देखील या शेतीकडे पाहिलं जातं. वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर केला जातो. मग जी काही तोडलेली जी वाळलेली वनस्पती आहेत या वनस्पती जाळून काय केलं जातं, त्या असणाऱ्या जमिनीचं किंवा त्या क्षेत्राचं काय केलं जातं, शेतीसाठी वापर केला जातो. उत्पादन फारच कमी असतं. मग अशी जी काही शेती आहे या शेतीचं उत्पादन खूप कमी आहे. कारण शेती प्रामुख्यानं नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. पाऊस पडण्याच्या अगोदर त्या असणाऱ्या शेतीमध्ये बियांची रुजवण केली जाते किंवा बिया पेरल्या जातात. पाऊस पडल्यानंतर त्याला मातीला पाणी मिळाल्यानंतर त्या उगवून येऊन काही ठराविक कालावधीमध्ये त्याचं उत्पादन निघत असतं. मग ही प्रक्रिया कशी आहे, नैसर्गिक आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं कृत्रिमरित्या खत पुरवठा किंवा पाणी पुरवठा केला जात नाही आणि त्याचमुळं त्या ठिकाणी मिळणारं उत्पादन देखील कसं आहे, कमी अशा स्वरूपाचं आहे. म्हणून या शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे ते देखील कसं आहे, खूप कमी आहे. या शेती प्रकारामध्ये आकार लहान आहे. वनांतील असणारी ही शेती म्हणून ओळखली जाते. शेती जाळून किंवा वनं जाळून त्या ठिकाणी शेती केली जाते. शेतीचं उत्पादन फारच कमी असतं. उत्पादन फक्त 2-3 वर्षे त्या ठिकाणी घेतलं जातं. जी काही वनातील असणारी जमीन निवडलेली आहे त्या जमिनीमध्ये 2-3 वर्षे काय केलं जातं, त्याचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर ती जमीन पडीक तशीच पडू ठेवली जाते आणि त्याच प्रकारचं नवीन क्षेत्र निवडलं जातं किंवा नवीन शेतीला जागा निवडली जाते आणि त्या ठिकाणी देखील असणाऱ्या वनस्पती तोडल्या जातात, जाळल्या जातात. 2-3 वर्षे त्या ठिकाणी देखील शेती केली जाते. अगदी प्रत्येक 2-3 वर्षानंतर
त्या असणाऱ्या शेतीचं जे स्थान आहे किंवा शेतीचं जे ठिकाण आहे ते बदललं जातं. म्हणून वारंवार बदलण्याची क्रिया घडते, म्हणूनच या शेती प्रकाराला स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं. मग या असणाऱ्या स्थलांतरित शेतीमुळेच काय होतं आहे, मोठ्या प्रमाणात वनांचा ऱ्हास होतो आहे. आज वनांतील मोठ्या संख्येनं अशी जमीन पिकवण्यासाठी रिकामी केली जाते, म्हणजेच वनं तोडली जात आहेत आणि ती जमीन रिकामी केली जाते. मग अशा असणाऱ्या त्याचमुळं काय होतं आहे, वनांचा ऱ्हास होतो आहे. त्याचप्रमाणे मृदेचा धूप होते किंवा मृदा धूप होते. मृदा धूप म्हणजेच मृदा त्या ठिकाणच्या असणाऱ्या वनस्पती तोडल्यामुळे त्या मृदेची धूप होते किंवा पावसापासून किंवा पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मृदा वाहून जाते, म्हणजेच मृदेची धूप होते. मग अशा प्रकारची शेती जगामध्ये काही ठराविक भागांमध्येच केली जाते. मग त्यामध्ये आशिया, आग्नेय आशिया असेल, मध्य व दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, अगदी अशा काही ठराविक भागांमध्येच ह्या शेती प्रकार केला जातो किंवा शेती पिकवली जाते. म्हणजे आपल्याला असं किंवा या चित्रांची वैशिष्ट्ये किंवा चित्र पाहून चित्राचं वैशिष्ट्य किंवा त्याचा प्रकार या ठिकाणी सांगता येतो. यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया. धन्यवाद.